आजच्या मननासाठी जो शास्त्रभाग मी निवडलेला आहे तो आहे रोमकरास पत्र याचा 3रा अध्याय आणि 20 ते 24 ही वचनं आपण ऐकूयात. रोमकरास पत्र याचा 3रा अध्याय आणि 20 ते 24 ही वचनं आपण ऐकूयात. म्हणून नियमशास्त्रातील कर्मांनी कोणीही मनुष्य देवासमोर नीतिमान ठरणार नाही, कारण नियमशास्त्राच्या द्वारे पापाची जाणीव होते. आता तर नियमशास्त्राव्यतिरिक्त असे जे देवाचे नीतिमत्व ते प्रगट झाले आहे, त्याला नियमशास्त्राची व संदेष्टाची साक्ष आहे. हे देवाचे नीतिमत्व तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे विश्वास ठेवणाऱ्या सर्वांसाठी आहे. त्यात भेदभाव नाही, कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत. देवाच्या कृपेने ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वारे ते विनामूल्य ठरतात. वाचलेली वचनं परमेश्वर आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित करो. त्याच्या नावाला मान, सन्मान आणि गौरव युगानयुग असो. आमेन. यावेळेस आपण प्रार्थना करूयात. सर्व समर्थ अनादि अनंत थोर आमच्या जिवंत प्रभू परमेश्वर बापा, पुन्हा एक वार या प्रभुवारी तुझ्या चरणाजवळ आम्हा सर्वांना तू एकत्रित केलेलं असताना प्रभू, आजच्या वचनाची पेरणी करण्यासाठी बाप्पा तुझी कृपा तुम्हाला पुरव. विशेष करून बाप्पा जे वचनं आम्ही वाचलेले आहेत त्या वचनावर मनन आणि चिंतन करत असताना बाप्पा तुझी कृपा तू आम्हाला पुरव. बाप्पा तुझ्या पवित्र आत्म्याचं सामर्थ्य प्रभू आज आमच्या प्रत्येकावर उतरून येऊ देत. आम्हाला हे वचन समजणारं मन प्रभू तू दे आणि बाप्पा तुझी कृपा तू आम्हाला पुरव. येशूच्या नावात मागते म्हणून पित्या तू ऐक. आमेन. आमेन. आजच्या संदेशाचा विषय आहे कृपा, देवाची कृपा, ग्रेस. आपण बघतो की आम्हाला प्रतिदिनी देवाची कृपा आम्हाला पाहिजे असते आणि ती कृपा आम्हाला मिळते देखील. मागील काही दिवसापूर्वी मोबाईलवर एक मेसेज आलेला होता आणि तो मेसेज आपण सर्वांनी वाचला असेल. तो मेसेज मी पुन्हा वाचून दाखवते. पैसा, गाडी, बंगला असणे म्हणजेच येशूची कृपा आहे असे नव्हे, तर आयुष्यात आलेली संकटे आपल्या नकळत टळून जातात. ते टळलेले संकट म्हणजे प्रभूची कृपा. गाडीवरून जाताना कुणाचा धक्का लागून पडता पडता आपण स्वतःला सावरतो, ते सावरणं म्हणजे प्रभूची कृपा. एक वेळचे जेवणाचे वांदे असताना मिळालेले 2 वेळचं पोटभर जेवण म्हणजेच प्रभूची कृपा. आता सर्व संपलं असं वाटत असताना पुन्हा उठून विश्व निर्माण करण्याची नवी उमेद उत्पन्न होते. ती उमेद म्हणजेच प्रभूची कृपा. ही प्रभूची कृपा म्हणजे नेमकं काय आहे, तर आपण पवित्र शास्त्रामधून त्याची व्याख्या पाहूयात. दैवी कृपा जी बायबलमध्ये दाखवली आहे, दर्शवली आहे, ती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या दयेने आणि त्याच्या प्रीतीने आपल्याला एक अलौकिक शक्ती किंवा एक आध्यात्मिक आरोग्य प्रदान करते. ती म्हणजे कृपा. ज्यावेळेस देव त्याची कृपा आपल्याला देतो त्यावेळेस तो अप्रत्यक्षरित्या त्याच्या जीवाचा काही भाग आपल्याला देतो. आपल्या जीवनामध्ये, मानवाच्या जीवनामध्ये काम करणारा दैवी प्रभाव जो त्याला शुद्ध करतो व चांगले वागण्यासाठी प्रेरित करतो आणि सर्व मोहांवर व पापांवर विजय मिळवण्यासाठी मदत करतो, ती आहे दैवी कृपा. आम्ही आमचं दैनंदिन जीवन जगत असताना असा एक दैवी प्रभाव आमच्यावर असतो की जो आम्हाला शुद्ध राखतो, चांगलं वागण्यासाठी आम्हाला तो प्रेरित करतो आणि सर्व मोहांवर आणि पापांवर विजय मिळवण्यासाठी जो मदत करतो, ती आहे दैवी कृपा. या कृपेमुळंच
आज आपण जिवंत आहोत. आणि म्हणून आज आपण सर्वजण परमेश्वराची आराधना आम्ही त्या कृपेमुळेच करत आहोत. आणि म्हणून रोमकरास पत्र याचा 3रा अध्याय आणि 24वे वचन आपल्याला सांगत आहे की देवाच्या कृपेने ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वारे ते विनामूल्य नीतिमान ठरतात. प्रभू येशू ख्रिस्ताने खंडणी भरून आम्हाला जे नीतिमान केलेलं आहे ही त्याची एक कृपा आहे. तो आमच्यासाठी त्या वधस्तंभावर मरण पावला आणि आम्हाला आमच्या पापापासून त्याने मुक्त केलं, शुद्ध केलं आणि आम्हाला त्याने नीतिमान असं ठरवलेलं आहे. आणि म्हणून आम्ही देवाच्या कृपेने नीतिमान ठरतो. बायबल आपल्याला सांगतं की मनुष्य हा प्राणी पापी आहे. तो जन्मताच पापी आहे. नीतिमान कोणीच नाही, धार्मिक कोणीच नाही, एकही नाही. आणि म्हणून नियमशास्त्रातील कर्मांनी कोणीही मनुष्य देवासमोर नीतिमान ठरत नाही. जे नियमशास्त्र आहेत ते नियमशास्त्राचे कर्म आम्ही किती केले, कर्मकांड केले तरी देखील आम्ही नीतिमान असे देवासमोर ठरू शकत नाही. कारण नियमशास्त्रामुळे आम्हाला पापाची जाणीव होते. हे जे नियमशास्त्र आहेत ते आम्हाला शुद्ध करू शकत नाहीत, परंतु या नियमशास्त्रामुळे आम्हाला पापाची जाणीव होते. आणि आम्ही सर्वजण पापी आहोत, सर्वांनी पाप केलेला आहे आणि म्हणून आम्ही सर्वजण देवाच्या गौरवाला उणे पडलेलो आहोत. जरी आम्ही देवाच्या गौरवाला उणे पडलेलो आहोत तरी देखील ज्या प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी जो वधस्तंभ वाहिला त्याने ती खंडणी भरली आणि आम्हाला पापापासून मुक्त केलं. म्हणून त्याच्या कृपेमुळे आज आम्ही नीतिमान ठरत आहोत. आणि म्हणून लूक शुभवर्तमान याचा 1 अध्याय आणि 28वे वचन आपण जर वाचलं तर देवदूत त्या ठिकाणी मरियेला दर्शन देत आहे आणि तो म्हणत आहे, हे कृपा पावलेले स्त्रिये, कल्याण असो, प्रभू तुझ्या बरोबर असो. आपण बघतो की ख्रिसमसला आपण नेहमी हे वचन वाचतो की देवदूताने मरियेला दर्शन दिलं आणि तिला सांगितलं की तू कृपा पावलेली स्त्री आहेस आणि तुझं कल्याण आहे. मरिया देवदूताला पाहून घाबरलेली आहे आणि त्यानंतर पुढे देवदूत तिला म्हणतो की तुला पवित्र आत्म्याद्वारे तू गर्भवती होशील, तुला पुत्र होईल आणि तू त्याचं नाव येशू ठेव. या ठिकाणी मरियेला तो काय म्हणत आहे, हे कृपा पावलेले स्त्रिये, म्हणजे ऑलरेडी मरिया ही कृपा पावलेली होती. तो देवदूत तिथे जाऊन असं नाही म्हणाला की मरिया आता तुझ्यावर देवाची कृपा होणार आहे किंवा देव तुझ्यावर कृपा करणार आहे, मग तू गर्भवती होशील, पवित्र आत्म्याद्वारे तू गर्भवती होऊन पुत्र प्रसवशील, असं तो म्हणालेला नाही. तर तो अगोदरच म्हणत आहे की हे कृपा पावलेले स्त्रिये. या वचनावरून आपल्याला कळतं की मरिया हिच्यावर परमेश्वराची अगोदरच कृपा होती. आणि या ठिकाणी आपण 2 गोष्टी लक्षात घेऊयात. त्या म्हणजे देवदूताने मरियेला नमन केले नाही किंवा प्रार्थना केली नाही, त्याने फक्त तिला अभिवादन केलेलं आहे. ही पहिली गोष्ट आपण पाहू. आणि दुसरी गोष्ट तो तिला म्हणत आहे कृपा पावलेली स्त्रिये, म्हणजे ती ऑलरेडी त्या ठिकाणी कृपा पावलेली आहे. आणि त्यानंतर मरिया देवदूताला म्हणत आहे की पहा मी प्रभूची दासी, आपण सांगितल्याप्रमाणे मला हो. ती कृपा तिने स्वीकारलेली होती, जी परमेश्वराने तिच्यावरती कृपा केलेली होती. आज परमेश्वर देखील आमच्यावर कृपा करत आहे. ही प्रभूची कृपा जी आहे ती विनामूल्य आहे, कारण त्याने त्याचं अनमोल असं रक्त त्या वधस्तंभावर सांडलेलं आहे आणि आम्ही त्या कृपेद्वारे नीतिमान असे झालेलो आहोत. आणि म्हणून मरिया ही नीतिमान त्या ठिकाणी ठरलेली आहे. दुसरी गोष्ट आपण बघतो की देवाची कृपा आपल्या पातकाहून अधिक थोर आहे.
आम्ही मनुष्य सर्व पापी आहोत. आमच्या जर पापांची गणना आम्ही केली तर कितीतरी पाप आम्ही दिवसभरात करतो. आमचं वय जेवढं असेल त्याच्या कितीतरी पटीने आम्ही कितीतरी लाखो करोडो पापं केलेली असतील. आणि ह्या पापांपेक्षा अधिक देवाची कृपा आहे. आम्ही जन्माचेच पापी आहोत, परंतु देवाची कृपा आमच्या पातकांपेक्षा अधिक थोर आहे. आपण बघतो की एक देवाचे सेवक डेव्हिड मॅककॅसलँड हे यरुशलेममध्ये असेच फिरायला गेलेले होते. आणि मग आपल्याला माहीत आहे की यरुशलेममध्ये फरसबंदीचे रस्ते आहेत, फरसबंदीचे दगड आहेत. आणि मग त्या यरुशलेममधून ते जात असताना, त्या रस्त्यावरून जात असताना, ज्या रस्त्यावरून येशू ख्रिस्ताला फटके मारत मारत नेलं, त्या रस्त्यावरून हे देवाचे सेवक डेव्हिड मॅककॅसलँड हे जात असताना त्यांना आपल्या पापाची जाणीव झाली. आणि मग त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आणि ते म्हणाले की ह्या रस्त्यावरून प्रभू येशू माझ्यासाठी फटके खात गेलेला आहे. त्याने 39 फटक्यांचा मार खाल्लेला आहे. त्याची अवहेलना झाली. प्रभू येशूचा उपहास माझ्यामुळे झाला. त्याची निंदा झाली. त्याला जी काही वाईट वागणूक मिळाली ती माझ्यामुळं मिळाली. आणि म्हणून या विचारांनी त्या रस्त्यावरून ते जात असताना त्यांना अतिशय गलबलून आले. जणू काही ते दगडच त्यांच्या संगती बोलू लागले. ते फरसबंदीचे रस्ते त्यांच्या संगती बोलू लागले. आणि मग ते म्हणाले की खरंच माझ्या पातकांपेक्षाही जास्त प्रभूची कृपा माझ्यासाठी थोर आहे. आणि म्हणून यशया 53 मध्ये यशया संदेष्टा म्हणतो की खरे पाहिले असता तो आमच्या अपराधामुळे घायाळ झाला, आम्हास शांती देणारी अशी शिक्षा त्याला झाली. आमच्या पातकांसाठी, आमच्या पापासाठी तो मारला गेला, ठेचला गेला. त्याच्या शरीरामध्ये एकही रक्ताचा थेंब राहिला नाही. प्रियांनो, आज त्या रक्ताने माझं आणि तुमचं पाप प्रभूने धुतलं. अखिल मानव जातीच्या पापासाठी हे अनमोल रक्त त्यांनी सांडलं. आणि म्हणून देवाची कृपा आज माझ्यावर खूप मोठी आहे. माझ्या पातकांपेक्षाही देवाची कृपा आज माझ्यावर खूप मोठी आहे. आणि म्हणून तो जो देवाचा सेवक त्या यरुशलेममधून त्या रस्त्याने जात होता, त्याने आपली पाप पदरात घेतली. त्याने रडून पश्चाताप केला आणि देवाला क्षमा मागितली. आणि तो व्यक्ती म्हणाला की प्रभू, आज ह्या रस्त्यावरून तू माझ्यासाठी फटके खात गेला. आज तू माझ्यासाठी तो वधस्तंभ वाहिला. आज आम्हाला सुद्धा त्याची जाणीव होणं गरजेचं आहे. आज माझ्यासाठी प्रभू मारला गेलेला आहे. माझ्यासाठी त्या रस्त्यावरून तो फटके खात गेला. त्याची निंदा झाली, त्याच्या तोंडावर थुंकले, त्याला अपमानास्पद वागणूक त्या ठिकाणी माझ्या पापासाठी दिली. आणि म्हणून प्रभू, आज मी माझी पाप तुझ्या चरणाजवळ कबूल करतो आणि तुला क्षमा मागतो प्रभू. कारण प्रभू, तुझी कृपा ही माझ्या पापांपेक्षा अधिक मोठी आहे, अधिक थोर आहे. तिसरी गोष्ट आपण पाहतो की आम्ही जेव्हा देवाच्या अभिवचनांवर विश्वास ठेवून चालतो, त्याच्यावर आम्ही भरोसा ठेवून चालतो, तेव्हा प्रतिदिनी देव आमच्या गरजांसाठी कृपा पुरवतो. रोजची जी आमची गरज आहे त्याच्यासाठी देव आम्हाला कृपा पुरवतो. प्रियांनो, आम्हाला दररोजचा श्वास लागतो. अनेक जण ग्रुपमध्ये साक्ष देतात की आज प्रभूने त्याचा श्वास आमच्या नाकपुड्यांमध्ये ठेवलेला आहे आणि आम्ही आज जिवंत आहोत, ही त्याची कृपा आहे. आज परमेश्वराने आम्हाला अन्न, वस्त्र, निवारा, आमच्या दैनंदिन गरजा पुरवलेल्या आहेत, ही त्याची कृपा आमच्यावर आहे. प्रियांनो, खरोखर आज आम्ही जेव्हा आम्ही परमेश्वरावर भरवसा टाकतो, तेव्हा त्या भरवशाने तो आम्हाला जे काही देतो, त्या विश्वासाने आम्हाला जे काही प्राप्त होतं, ती म्हणजे देवाची कृपा असते. जर देवाने त्याचा श्वासच आमच्या नाकपुड्यातून काढून घेतला तर आम्ही मृत होऊ.
परंतु देवाने ती कृपा आम्हाला दिलेली आहे, म्हणून आज आम्ही जिवंत आहोत, म्हणून आज आम्ही त्याचं वचन आम्ही ऐकत आहोत प्रियांनो. हीच त्याची कृपा आहे. आणि यासाठी साधू सुंदर सिंगाची गोष्ट मी आपणासमोर सांगत आहे. साधू सुंदर सिंग एक देवाचे थोर सेवक आपणा सर्वांना माहीत आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत या सेवकाने प्रभूची सेवा केलेली आपल्याला दिसते. आणि असेच ते फिरत असताना, देवाची सेवा करत असताना ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचे. कधी पायी पायी जायचे, कधी वाहनांनी जायचे, कधी त्यांच्याकडे पैसे असत, कधी नसत. आणि अशा इतक्या वाईट परिस्थितीमध्ये ते प्रतिदिनी देवाची सेवा करत होते. आणि ख्रिसमसच्या काळामध्ये ते सेवा करत असताना त्यांना एका गावावरून दुसऱ्या ठिकाणी जायचं होतं आणि त्यांच्या जवळचे सर्व काही पैसे संपलेले होते. आणि मग त्या ठिकाणी एका मोठ्या अधिकारी श्रीमंत माणसाचा दरवाजा घराचा उघडा होता. आणि त्यांना वाटलं की या माणसाकडे मी जाईन आणि त्याला मदत मागेन की मला काहीतरी तुम्ही मदत करा, आणि मग मी दुसऱ्या गावाला जाईल, जे काही पैसे मला मिळतील त्या पैशातून मी दुसऱ्या गावाला जाईल आणि प्रभूची सेवा करेन. आणि म्हणून त्या दरवाजावर त्यांनी नॉक केलं. आतून आवाज आला, आज ख्रिसमस आहे, आतमध्ये ये. समोर प्लेट ठेवलेली आहे, त्या प्लेटमध्ये केक आहे आणि त्यामधून एकच केकचा पीस, एकच केकचा तुकडा तू घे आणि चालू पड. पुढे बोलण्याचा साधू सुंदर सिंगला काही विषयच नव्हता. ते आतमध्ये आले, त्यांनी त्या प्लेटमधून एक केकचा तुकडा घेतला आणि बाहेर आले. एका झाडाखाली बसले आणि विचार करू लागले की अरे, मला तर त्यांच्याकडे पैसे मागायचे होते, परंतु मी त्यांना पैसे मागू शकलो नाही. आता मला फक्त हा केक मिळालेला आहे आणि म्हणून ते केक खायला सुरुवात केली त्यांनी. त्या काळामध्ये अशी प्रथा होती तिथे की त्या केकमध्ये सोन्याच्या अंगठीचे तुकडे करून ते त्या केकमध्ये टाकले जायचे. आणि तो केक ज्याला मिळेल त्याच्यामध्ये जो सोन्याचा जो अंगठीचा तुकडा मिळेल, तो अंगठीचा तुकडा त्याला मिळत असायचा. आणि जेव्हा साधू सुंदर सिंग तो केकचा तुकडा खाऊ लागले, तेव्हा त्यांच्या दाताखाली तो अंगठीतला सोन्याचा तुकडा त्यामध्ये आला. आणि त्यांना खूप आनंद झाला की जो तुकडा त्यांनी केकचा उचललेला होता, त्याच तुकड्यामध्ये त्या अंगठीतील सोन्याचा तुकडा त्यांच्या केकच्या मध्ये आलेला होता. आणि ते खूप आनंदी झाले. त्यांनी तो केक खाल्ला आणि तो सोन्याचा तुकडा त्यांनी सोनाराच्या दुकानात जाऊन त्याचे पैसे करून घेतले आणि दुसऱ्या गावाला जाऊन त्यांनी त्या ठिकाणी परमेश्वराची सेवा केली. त्यांची परमेश्वराची सेवा करण्याची असलेली तळमळ देवाने जाणलेली होती. आणि म्हणून त्यांना विश्वासाने, त्यांच्या ज्या विश्वास होता, जो परमेश्वरावर भरोसा होता की मला दुसऱ्या ठिकाणी जाऊन परमेश्वराची सेवा करायची आहे, ती सेवा करण्याची संधी परमेश्वराने त्यांना दिली आणि परमेश्वराने त्यांना कृपा पुरवली. म्हणून तो ज्या केकमध्ये सोन्याचा तुकडा होता, तोच केक त्यांना त्या ठिकाणी मिळाला. प्रियांनो, आज आमच्याही जीवनात अशा अनेक साक्ष्य आहेत की ज्यावेळेस आम्ही देवावर भरोसा ठेवतो, आम्ही विश्वास ठेवतो, तेव्हा देव आमच्या गरजा भागवतो आणि आम्हाला देव कृपा पुरवतो. चौथी गोष्ट आपण पाहत आहोत की जेव्हा आमच्या जीवनामध्ये अपयश येतं, तेव्हा देव आम्हाला त्या अपयशांमध्ये सुधारणा करून तो पूर्वपदावर आणतो आणि देवाची कृपा आम्हाला तो पुरवतो. हे त्याचंच काम आहे. आणि याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे योना. परमेश्वराने योनाला निनवे शहरात जायला सांगितलेलं होतं. त्याला आज्ञाच केली होती की योना, तू निनवे शहरात जा. परंतु योनाने काय केलं? योना तार्शिसास पळून गेला. आता हा योना निनवे शहरात न जाता तो तार्शिसास का गेला? तर त्याचा थोडासा इतिहास आपण पाहूया की प्राचीन काळामध्ये मध्य पूर्वेकडील
अश्शूरचे जे साम्राज्य होतं ते अतिशय आक्रमक होतं आणि विध्वंसक होतं. आणि हे साम्राज्य जेव्हा राष्ट्रे जिंकत असत तेव्हा तेथील कुटुंब विभक्त होत असत आणि त्या कुटुंबाची रवानगी वेगवेगळ्या प्रांतामध्ये केली जायची. आणि म्हणून हे जे लोक आहेत हे अश्शूरी साम्राज्यांचा तिरस्कार करत असायचा. ख्रिस्तपूर्व 722 मध्ये अश्शूरी लोकांनी इस्रायलाचा पराभव केला होता आणि त्यावेळेस त्यांनी इस्रायलाच्या 10 वंशांना पकडून नेलं आणि त्या 10 वंशांचा त्यांनी संपूर्ण नायनाट केला आणि त्या अश्शूरची राजधानी निनवे ही होती. आणि देवाला त्याची अगाध प्रीती, त्याची दया योनाद्वारे त्या निनवे शहरात प्रगट करायची होती. आणि म्हणून देव योनाला म्हणाला की तू निनवे शहरात जा. इस्रायलाचा कट्टर शत्रू होता तो म्हणजे अश्शूर, आणि देवाने त्या अश्शूराला क्षमा केलेली होती आणि केवळ त्याच्या कृपेमुळे देवाने त्या अश्शूराला क्षमा केली. आणि म्हणून योनाला सांगितलं होतं की तू निनवे शहरास जा. परंतु योनाला त्या ठिकाणी देवाचा राग आला आणि तो तार्शिसास पळून जाण्यास निघाला. योना त्या जहाजामध्ये झोपला आणि समुद्र फार विचित्र प्रचंड रीतीने खवळला गेला. हे संकट कोणामुळे आलं अशी चर्चा त्या ठिकाणी झाली आणि योना त्या तळघरामध्ये, समुद्राच्या त्या जहाजामध्ये तो तळघरात झोपलेला होता. त्याला उठवलं गेलं आणि मग त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या की कोणामुळे हे संकट आमच्यावर आलेलं आहे. आणि त्या ठिकाणी योनाच्या नावाची चिठ्ठी निघाली. मग योनाला त्यांनी समुद्रामध्ये टाकलं आणि समुद्रात टाकून दिल्यानंतर ताबडतोब योना काय झाला, ते समुद्र तो शांत झाला. एकदम शांत झाला तो समुद्र. परमेश्वराने योनासाठी काय केलं होतं तर एक मासा, प्रचंड मोठा मासा सिद्ध केलेला होता आणि त्या माशाने योनाला गिळले. त्या माशाच्या पोटामध्ये योना 3 दिवस आणि 3 रात्र राहिला. परमेश्वराने त्या माशाला आज्ञा केली आणि योना कोरड्या भूमीवर त्या माशाने योनाला ओकून टाकलं आणि परमेश्वराचे वचन योनाला दुसऱ्यांदा प्राप्त झाले. उठ, त्या मोठ्या निनवे शहरास जा, मी तुला सांगेन तो संदेश त्यांना आरोळी करून सांग. आणि मग योनाने देवाचा संदेश निनवेच्या लोकांना सांगितला. पहा प्रियांनो, योनासाठी परमेश्वराची कृपा होती आणि म्हणून योना समुद्रात फेकल्यानंतर सुद्धा योना मरण पावला नाही, तर त्या ठिकाणी परमेश्वराने त्याच्यासाठी एक मासा सिद्ध केला होता. त्या माशाने ताबडतोब योनाला गिळलेला आहे. त्याच्या अगोदरची घटना की जी अश्शूरची राजधानी निनवे होती, इस्रायलाचा कट्टर शत्रू अश्शूर, याला देवाने क्षमा केली होती. ही त्यांच्यावर असलेली देवाची कृपा. आणि म्हणून देव खरोखर अपयशांमध्ये सुधारणा करून एखाद्याला पूर्व पदावर आणतो. योनाला पुन्हा पूर्व पदावर आणलं आणि हीच ती देवाची कृपा होय. 5वी गोष्ट, 1 कोरिन्थीकरास पत्र याचा 15वा अध्याय आणि 10वं वचन मी वाचत आहे. तरी जो काही मी आहे तो देवाच्या कृपेने आहे. हे संत पौल लिहित आहे. तरी जो काही मी आहे तो देवाच्या कृपेने आहे आणि माझ्यावर त्याची जी कृपा झाली आहे ती व्यर्थ झाली नाही, परंतु या सर्वांपेक्षा मी अतिशय श्रम केले. ते मी केले असे नाही, तर माझ्याबरोबर असणाऱ्या देवाच्या कृपेने केले. 1 कोरिन्थीकरास पत्र 15वा अध्याय आणि 10वं वचन मी वाचलेलं आहे. या वचनामध्ये आपण बघतो की कृपा हा शब्द 3 वेळा आलेला आहे आणि संत पौल म्हणतो मी जो काही आहे तो देवाच्या कृपेने आहे. पौलाचं स्थान काय होतं प्रियांनो? पौल कोण होता?
हे आपणास ठाऊक आहे. एक नास्तिक होता, तो शौल होता. त्याने कितीतरी लोकांना छळलेलं होतं आणि तो नास्तिक असा शौल तो पौल झालेला आपण पाहतो. आणि पौलाला समजलं की तो देवाच्या कृपेने वाचलेला एक पापी आहे. तो स्वतः म्हणतो की मी पापी आहे आणि मला देवाच्या कृपेने वाचवलेला आहे. आणि म्हणून तो वचनामध्ये म्हणत आहे की मी जो काही आहे तो देवाच्या कृपेने आहे आणि माझ्यावर त्याची जी कृपा झाली आहे ती व्यर्थ झाली नाही. ज्या पौलावर देवाने कृपा केली ती कृपा व्यर्थ झाली नाही. आणि म्हणून तो म्हणत आहे मी एक पापी आहे, मी कृपेने वाचलेला एक पापी आहे. देवाच्या कृपेमुळं पौल हा येशू ख्रिस्ताचा प्रेषित झाला. जर रोमकरास पहिले पत्र आणि पहिला अध्याय आणि पहिलंच वचन जर आपण वाचलं, रोम 1:1 आपण जर वाचलं तर त्यामध्ये आपल्याला समजून येतं की पौल हा येशू ख्रिस्ताचा सेवक होता. तो प्रेषित होण्यासाठी पाचारण करण्यात आलेला होता आणि देवाच्या सुवार्तेकरता तो वेगळा केलेला होता. हे का बरं असं की पौल हा येशूचा सेवक होता, तो प्रेषित म्हणून त्याला पाचारण करण्यात आलेलं होतं आणि त्याला देवाच्या सुवार्तेकरता वेगळं केलेलं आलं, स्पेशल होता तो एक. का? कारण देवाची कृपा त्याच्यावर होती म्हणून तो एक स्पेशल केलेला होता. आणि म्हणून देवाची कृपा त्याच्यासाठी व्यर्थ झालेली नाही. तो एक ख्रिस्ताचा शिष्य झाला, अनुयायी झाला आणि प्रेषित झालेला आहे. आज आमच्यावर देखील देवाची कृपा तीच आहे. आज देवाने आम्हाला त्याचं सेवक म्हणून निवडलेलं आहे, त्याचं शिष्य, त्याचं अनुयायी म्हणून आम्हाला वेगळं केलेलं आहे. देवाने आम्हाला त्याच्या सुवार्तेकरता वेगळं केलेलं आहे. का? कारण त्याची एक स्पेशल ग्रेस, देवाची कृपा, एक विशेष कृपा तुमच्यावर आणि माझ्यावर आहे प्रियांनो. आणि म्हणून संत पौल पुढे म्हणत आहे की ख्रिस्तासाठी केलेले श्रम माझे व्यर्थ गेलेले नाहीत. आणि तो पुढे म्हणत आहे ते श्रम मी केले नाही तर माझ्या बरोबर असणाऱ्या देवाच्या कृपेने केले. तो स्वतःला त्या ठिकाणी तो प्रौढी मिरवत नाही की मी प्रभूसाठी किती श्रम केले, मी प्रभूसाठी किती त्याची सेवा केली, किती संकटातून मी गेलेलो आहे, मी कुठे कुठे गेलो, कसा गेलो, मी तुरुंगात गेलो, मी फटक्यांचा मार खाल्ला. हे तो स्वतःची प्रौढी मिरवत नाही, तर तो त्या ठिकाणी म्हणत आहे हे श्रम मी नाही केले तर माझ्या बरोबर असणाऱ्या देवाच्या कृपेने केले. आज आम्ही सर्वजण देवाची सेवा करतोय, आम्ही देवाचे शिष्य आहोत, आम्ही प्रभूसाठी निवडलेले आहोत, आम्ही वेगळे केलेले, सुवार्तेसाठी वेगळे केलेले आहोत. मग आम्ही आमची प्रौढी मिरवण्याचं काहीच कारण नाही की प्रभू मी तुझ्यासाठी तुझी सेवा एवढी केली, मी तुझ्या स्वर्गराज्यात एवढे आत्मे आणलेले आहेत, प्रभू तू माझ्याकडं का पाहत नाहीस. आम्ही आमची प्रौढी न मिरवता आम्ही सुद्धा संत पौलासारखं म्हटलं पाहिजे की प्रभू हे श्रम आम्ही नाही केले तर जी तुझी कृपा आहे, देवाची कृपा आहे, त्या कृपेने आमच्यासाठी हे श्रम, आम्ही देवाच्या कृपेने माझ्यासाठी हे श्रम केलेले आहेत. माझ्या बरोबर देवाची कृपा होती म्हणून मी हे प्रभूमध्ये हे श्रम केलेले आहेत. आज खरोखर प्रभू देखील आम्हाला तीच कृपा पुरवत आहे जी कृपा त्याने मरियेला पुरवली. आणि मरियेला कृपा पुरवून तो म्हटला की हे कृपा पावलेले स्त्रिये, तीच कृपा आज तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये आहे. देवाची कृपा आज आमच्या पातकांपेक्षा अधिक आहे. आज आम्हाला सुद्धा त्या सेवकासारखं गलबलून आलं पाहिजे, आमच्या डोळ्यात अश्रू आले पाहिजेत की प्रभू आज माझ्या पातकांपेक्षा तुझी कृपा अधिक अशी आहे. ज्यावेळेस आम्ही प्रभूवर आमचा भरवसा टाकतो त्यावेळेस आमच्या ज्या रोजच्या दैनंदिन गरजा तो पूर्ण करतो, ती गरज पूर्ण करतो ती देवाची कृपा असते प्रियांनो. आम्ही पुन्हा आमच्या पूर्वपदावर येतो आणि देवाचं कृपेचं काम तो आमच्याकडून करून घेतो. आणि शेवटची गोष्ट म्हणजे आम्ही आमच्यावर जी कृपा झालेली आहे ती संत पौलासारखी आहे
त्यामुळे आम्ही पापी आहोत. या कृपेमुळे आम्ही वाचलोत. आम्ही पापी होतो, पण देवाच्या कृपेने आम्ही वाचलेलो आहोत आणि त्यांनी आम्हाला त्याच्या शिष्य म्हणून, त्याचा अनुयायी म्हणून आम्हाला त्यांनी त्या कृपेने वेगळं केलेलं आहे. आम्ही जे काही श्रम त्याच्यासाठी करत आहोत ते आम्ही करत नाही प्रियांनो, तर आमच्यामध्ये असलेली देवाची कृपा तीच आमच्याकडनं ते काम करून घेत आहे. म्हणून आज परमेश्वर त्याची कृपा आम्हा सर्वांवर करो. त्याच्या नावाला मान, सन्मान आणि गौरव युगानयुग असो. आमेन, आमेन.